गैरसमजुती आहेत का पीसीओ बद्दल, की ज्या ट्रेंडिंग असतात किंवा ज्या डोक्यात असतात लोकांच्या आणि ज्या तुम्हाला या पॉडकास्टच्या निमित्तानं क्लिअर करायच्या वाटतील? खूप आहेत. हे पीसीओचं लक्षण दिसतंय असं कशाला म्हणायचं? टेस्टेस्टेरॉन नावाचं हॉर्मोन जे मुलांमध्ये खूप कॉमन आहे, तर ते टेस्टेस्टेरॉन हॉर्मोन मध्ये कन्व्हर्शन व्हायला चालू होतं. मग खूप वेळेला मुलींमध्ये अननेसेसरी हेअर ग्रोथ होते की स्किन वरती वेगवेगळे पिगमेंट्स यायला चालू होतात. म्हणजे अगदी नेक वरती तुम्हाला ब्लॅक सर्कल्स दिसायला चालू होतील. 5 गोष्टी अशा सांगा की ज्या आहेत, ज्या तुम्ही करत असाल तर त्या तुम्हाला रेक्टिफाय कराव्याच लागणार आहेत, नाहीतर तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या दारात डायबिटीस उभा आहे. व्यायाम व्यायाम व्यायाम. स्त्री बीज जास्त प्रमाणात तयार होतं, परंतु ते तेवढं बाहेर पडत नाही. स्त्री बीज हे ते बाळ आईच्या पोटात असताना तयार झालेलं असतं, त्यानंतर एकही स्त्री बीज तयार होत नाही. आपल्या हॅबिट मध्ये आता समजा बघितलं आपण, पिझ्झा आहे, समोसा आहे, पाणीपुरी आहे, जंक फूड मध्ये ह्याचं प्रमाण कसं असलं पाहिजे? मग मुळामध्ये ह्याचं प्रमाण नमस्कार मंडळी, आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत ज्या गोष्टीबद्दल जास्त बोललं जात नाही किंवा ज्या गोष्टीबद्दल आपल्याला कदाचित नॉलेज घेण्याची थोडीशी भीती वाटते किंवा कसं घेऊ हा प्रश्न मनामध्ये असतो, त्याच गोष्टीबद्दल चर्चा करण्यासाठी, आपल्याला थोडंसं नॉलेज देण्यासाठी डॉक्टर स्नेहांजली महामुनी मॅडम आलेले आहेत. मॅडम गायनाकोलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्यासोबत आज आपण त्यांच्या विषयाबद्दल गप्पा मारणार आहोत. मॅडम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. येस मॅडम, मला आपल्या पॉडकास्टची सुरुवात करताना पहिल्यांदा विचारायचं आहे की बऱ्याचदा आजकाल इंटरनेटवरती किंवा मैत्रिणींच्या बोलण्यामध्ये कधीतरी पीसीओडी, पीसीओएस हे शब्द ऐकायला येतात, पण मुळात मुलगा असल्यामुळं त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं कोण सांगू शकेल किंवा मला जाऊन कोणाला विचारावं असं वाटेल तर ते थोडंसं कुठेतरी बॅकफुटला येतं की आपण विचारावं म्हणून. सो मला सुरुवात इथूनच करायची की पीसीओडी आणि पीसीओएस हे नेमकं काय आहे? पीसीओडी अगदी जर म्हणायला गेलं तर पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असं म्हटलं जातं. परंतु काही कारणास्तव डिसीज किंवा सिंड्रोम ह्या दोन्ही गोष्टी यात नाहीये, त्यामुळे आजकाल त्याला फक्त पीसीओ असं म्हटलं जातं, पॉलिसिस्टिक ओव्हरीज. ओके, आता साधी सोपी व्याख्या जी मी केलेली आहे, आळशीपणाचा आजार. जिथं तुमचा आळस वाढत जातोय तिथं तुम्हाला पीसीओ दिसणार आहे. सो हे एक हॉर्मोनल कंडिशन आहे, जी हॉर्मोनल कंडिशन आपण चेंज करू शकतो. ती काही कायमस्वरूपी राहणारी नाहीये किंवा हा डिसीजही नाहीये, हा सिंड्रोमही नाहीये, ही फक्त फिजिओलॉजिकल कंडिशन आहे. सो ह्याला पीसीओ असं म्हटलं जातं. पीसीओडी आणि पीसीओएस हे आता कॅन्सर, आता फक्त पीसीओ म्हटलं जातं. दोन्हीमध्ये काही फरक नाही, पीसीओच आहे. हो हो. येस. मग ह्याची लक्षणं काय असतात? म्हणजे कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं की बाबा हा हे पीसीओचं लक्षण दिसतंय, असं कशाला म्हणायचं? जसं मी पहिल्यांदाच व्याख्या केली की हा आळशीपणाचा आजार आहे. आता आळशीपणा आपण जर पाहिलं, एखादी आळशी व्यक्ती असं जर म्हटलं तर त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर कसं येतं की त्याचं वजन वाढलेलं आहे, थोडासा नीरस आहे, कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये फार ऍक्टिव्हली स्पोर्टिव्हली पार्टिसिपेट करत नाही. म्हणजेच पीसीओ मध्ये अचानक वजन वाढणं, त्याबरोबरीनं त्याचा उत्साह कुठेतरी कमी असतो. बरं, या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्या मुलीच्या मासिक पाळीवरती व्हायला चालू होतो. मासिक पाळीमध्ये त्याच्यामध्ये अनियमितता येणं, कमी अंगावरचं जाणं, ही बेसिक सुरुवातीची लक्षणं आहेत. आता काही काही वेळेला जर या लक्षणाकडे दुर्लक्ष केलं तर मग मात्र स्किनवरती खूप वेळेला टॅनिंग किंवा मग आपण असं म्हणूयात ब्लॅक स्पॉट्स यायला चालू होतात. तर हे लक्षण आहे इन्सुलिन रेझिस्टन्सचं. आता जर आपण वयानुसार जर याचं डिफरन्शिएशन करायला गेलं तर लहान मुली आहेत, खरं विचाराल तर पीसीओ ही कंडिशन जवळपास 60 ते 70% मुलींमध्ये असते. म्हणजे वयाच्या 12-13 वर्षापर्यंत ऑलमोस्ट सगळ्या मुलींना पीसीओ असतो. एकच मिनिट, म्हणजे जनरली आधी पण हे प्रमाण 60 ते 70% होतं की आता 60 ते 70% प्रमाण आहे? नाही, हे सर्वच मुलींना सुरुवातीपासून आधी आणि आत्ताही 60 ते 70% पीसीओ वयाच्या 12-13 वर्षापर्यंत असतं. ओके, ठीक आहे. आता ज्या वेळेला मेनार्की होते, म्हणजेच काय, मासिक पाळी यायला चालू होते, आणि त्यावेळेला जर आपल्याला, आता हे मात्र कॉमन आहे मुलांसाठी, मुलींसाठी ग्रोथ स्पट व्हायला चालू होतं. तर मग या वयामध्ये जेव्हा मुलींचा ग्रोथ स्पट होतो त्यावेळेला आम्ही आवर्जून काय सांगतो की तुमच्या डाएटकडे लक्ष द्या, एक्सरसाइज करा, जेणेकरून तुमची हाईट वाढेल. बरोबर. आता या स्टेजमध्ये जर तुम्ही आळस केला, तुम्ही एक्सरसाइज नाही केली,
किंवा तुम्ही हेल्दी डाएट नाही घेतलं हम्म. तर मग मात्र याचं कन्व्हर्शन PCO या कंडिशनकडे व्हायला चालू होतं किंवा मग ते तसंच राहतं, ओके नॉर्मलाइज होत नाही. ओके ठीक आहे. मग आता 12-13 वर्षाच्या मुली जर पाहिल्या म्हणजे अगदी तुम्ही आसपास सगळ्यांकडे पाहू शकता, आजकाल मुलांना खूप अभ्यास आहे, हम्म. बर्डन आहे, हम्म. स्ट्रेस आहे. हम्म. आता गमतीशीर एक वाक्य आहे जे माझ्या वडिलांचं, ते काय म्हणतात की अगं टेन्शन हा शब्द तुमच्या जनरेशननं निर्माण केलेला पूर्वी नव्हता आणि हा टेन्शनचा जो शब्द आमच्या जनरेशननं तयार केलेला आहे कदाचित इंटेन्सिफाय ह्या नेक्स्ट जनरेशनला झालेला आहे. का? कारण माझा मुलगा मुलगी पहिली आली पाहिजे, मग तिला वेगवेगळे क्लासेस असतील किंवा मग आजकाल आया सुद्धा लाईक आमच्यासारख्या वर्किंग वुमन आहेत, जर घरामध्ये स्वयंपाक नसेल होत किंवा पैसे मुबलक आहेत, अशा वेळेला मग आपण जंक फूड ज्याला जास्त प्रेफरन्स आहे, इंटरनेट आहे, टीव्ही आहे, ज्याच्यामुळे बंबार्डिंग होते, पिझ्झा, पास्ता, वडापाव, तर या सगळ्या हॅबिट्स आहेत. तर या हॅबिटमुळे PCO हा वाढत गेलेला आहे आणि मग त्यामुळे बरेचसे बदल होत गेलेले आहेत. ओके. म्हणजे आपल्या हॅबिटमध्ये आता समजा बघितलं आपण पिझ्झा आहे, समोसा आहे, हम्म. पाणीपुरी आहे, हम्म. जंक फूडमध्ये हम्म. ह्याचं प्रमाण कसं असलं पाहिजे मग? की तुम्ही काय सल्ला द्याल? मुळामध्ये ह्याचं प्रमाण खरं तर नसावंच, ओके. परंतु वाढत्या वयामध्ये आपण फार रेस्ट्रिक्शन नाही लावू शकत, बरोबर आहे. जर आपल्याला आवडत असेल तर त्या पटीमध्ये व्यायाम करणं हे गरजेचं आहे. मग आपण जर पाहिलं, मगाशी मी म्हटलं की आम्ही टेन्शन हा शब्द खूप इंटेन्सिफाय केलाय मुलांच्या बाबतीमध्ये. बरोबर. मग जर मी अपेक्षा करते की माझ्या मुलीने किंवा माझ्या मुलाने पहिलंच आलं पाहिजे, माझ्या मुलाला एखादी लँग्वेज आली पाहिजे किंवा संस्काराचा क्लास असला पाहिजे, त्यावेळेला हे मी लक्षात ठेवलं पाहिजे की माझं मूल लहान आहे, तिला खेळता आलं पाहिजे आणि मग मैदानी खेळ 1 तास किंवा 2 तास हे असावेत. अशा वेळेला तुम्ही जर थोडंफार जंक फूड खाल्लं तरीही ते न्यूट्रलाइज होऊ शकतं. ओके असं. ओके. आता PCO या कंडिशनमध्ये नेमकं शरीरामध्ये काय होत असतं? म्हणजे आता आपण लक्षणं बघितली, पण शरीरामध्ये काय त्रास होत असतो? त्रास होत असतो का मुळात? हा, मुळात हा त्रास नाहीये. ओके. ओके. आळशीपणाचा आजार म्हणजे काय? मी आळशी आहे, माझे हां, हॉर्मोन आळशी आहेत. हां. फाईन. आता हॉर्मोन आळशी होणं याचाच अर्थ काय? की एक जनरलाइज टर्म वापरली जाते, हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. हं, हं. आता इम्बॅलन्स म्हणजेच काय? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे 2 हॉर्मोन असतात जे मासिक पाळी रेग्युलेट करतात. आता याचं बायफर्गेशन कसं आहे की काही मासिक पाळीच्या काही भागामध्ये इस्ट्रोजन ऍक्ट होतं, काही भागामध्ये प्रोजेस्टेरॉन ऍक्ट होतं आणि ज्यावेळेला दोन्हीही शरीरातनं निघून जातं म्हणजे विड्रॉल, तर त्यावेळेला मासिक पाळी येते. आता ह्या दोघांची इंटेन्सिटी जर बदलत गेली तर मग मात्र स्त्रीबीज हे प्रमाणापेक्षा जास्ती तयार व्हायला चालू होतं, परंतु त्याची तीव्रता किंवा त्याची इस्ट्रोजनची ताकद कमी असल्यामुळे ते मॅच्युअर होत नाही. म्हणजे फॉलिकल हे जास्ती राहतात, ज्याला पॉलिसिस्टिक, ज्याला सिस्ट असं नाव आहे, म्हणून हे पॉलिसिस्टिक ओव्हरीज. आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो की सोनोग्राफी केल्यानंतर नेकलेस पॅटर्न, नेकलेसमध्ये जसे मणी असतात की नाही, तर तसे मणी, तसे फॉलिकल आपल्याला सोनोग्राफीवरती दिसायला चालू होतात. हा झाला पॉलिसिस्टिक ओव्हरीज, म्हणजे ऍक्च्युअल पिक्चर असं असतं. परंतु जनरलाइज कंडिशनमध्ये जर किंवा सर्वसामान्यांना कळेल असं जर विचारायचं जर म्हटलं तर मासिक पाळी बऱ्यापैकी अनियमित यायला चालू होते. हे सुरुवातीचे काही दिवस म्हणजे अगदी 1.5 महिना 2 महिने, त्यावेळेला फ्लो कमी व्हायला चालू होतो. इथं तुम्ही लक्ष नाही दिलं किंवा तुमचं लाईफस्टाईल करेक्शन नाही केलं तर मग मात्र हा हॉर्मोनल इम्बॅलन्स हा वाढत जातो आणि मुलींमध्ये टेस्टेस्टेरॉन नावाचं हॉर्मोन जे मुलांमध्ये खूप कॉमन आहे, तर ते टेस्टेस्टेरॉन हॉर्मोनमध्ये कन्व्हर्शन व्हायला चालू होतं. मग खूप वेळेला मुलींमध्ये अननेसेसरी हेअर ग्रोथ होते. मग अप्पर लिप्स असतील किंवा इथं पण बऱ्यापैकी हेअर लव आपण म्हणूया, तर हे व्हायला चालू होतं. दुसरा विषय काय की स्किन वरती वेगवेगळे पिगमेंट्स यायला चालू होतात, म्हणजे अगदी नेक वरती तुम्हाला ब्लॅक सर्कल्स दिसायला चालू होतील, काळवण्ण असं आपण म्हणूया. ओके, हा दुसरा विषय. कारण तो शो काय करतो, तुमचं इन्सुलिनला रेजिस्टन्स आहे, जो PCO मध्ये फार कॉमन आहे. इन्सुलिन म्हणावं असे ऍक्ट होत नाही. रेजिस्टन्सचा अर्थ काय? तुम्ही जे काही खाताय तर त्याचं ग्लुकोजचं स्टोरेज तसंच होतं, ते युटिलाइज होत नाही, ऑटोमॅटिकली वजन वाढणार आहे. हा झाला दुसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं की सपोज असं गृहीत धरा की ती मुलीचं लग्न झालेलं आहे, मॅरिड आहे. मग या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं ओव्ह्युलेशन होत नाही, प्रेग्नन्सीमध्ये अडचणी यायला चालू होतात. बरं, इथं तरी तुम्ही जागरूक व्हा, तुम्ही तुमचं लाईफस्टाईल चेंज करा.
पण बऱ्याच वेळेला आजकाल माझ्या अनुभवातनं असं पाहण्यात येते की लोक सांगतात की मॅडम बाकीचं काही सांगू नका, मला व्यायाम सांगू नका, डाएटचं सांगू नका, औषधं द्या, हम्म, आम्ही खातो आणि आम्हाला बरं करा. हम्म. सो हा आजार नाही, हे बरं होणार ह्याला नाही. औषधच नाही. पण तुम्ही लाईफस्टाईल करेक्शन केली तर डेफिनेटली हे बरं होतं, तुम्हाला औषधं लागत नाहीत. तुम्ही सिंड्रोमिक झाला तर हम्म. डेफिनेटली यू नीड सम मेडिसिन. मग इथं जर तुम्ही नाही कंट्रोल केलं तर तुमच्या दारासमोर डायबिटीस उभा आहे, ओके. तिथं पाळावंच लागणार आहे. बरोबर. यू डोंट हॅव चॉईस. बरोबर. तर हे सगळे टप्पे आहेत. म्हणून माझं काय म्हणणं असतं की काहीतरी घाबरून हे करण्यापेक्षा समजून घ्या. मग आता अशा कोणत्या गोष्टी आहेत की टॉपच्या, जर तुम्हाला विचारले की 5 गोष्टी अशा सांगा की ज्या आहेत, ज्या तुम्ही करत असाल तर त्या तुम्हाला रेक्टिफाय कराव्याच लागणार आहेत, नाहीतर तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या दारात डायबिटीस उभा आहे. सगळ्यात महत्वाचं जे कायम मी माझ्या उपडीत इच अँड एव्हरी पेशंटला सांगते ते म्हणजे काय, व्यायाम व्यायाम व्यायाम. दिस इज वन थिंग. आता व्यायामाच्या सुद्धा इतक्या सुंदर व्याख्या आहेत. मग मी बऱ्याच वेळेला ना अगदी इन डिटेल विचारते, अच्छा व्यायाम करता म्हणजे काय करता? तर मग अगदी नाही आम्ही चालायला जातो, नाही बटरफ्लाय करतो. सो बेसिक कन्सेप्टच माहिती नाहीये की व्यायामचा अर्थ काय असतो. तुम्ही वॉर्मअप करता, तुम्ही स्ट्रेचिंग करता आणि त्याच्यामध्ये जो करता त्याला व्यायाम म्हटलं जातो. मग अगदी तासभर तुमचा भरपूर घाम जाईल असं कुठलाही प्रकार आवडेल तो व्यायाम तुम्ही करावा, 100% तुम्हाला पीसीओडी होणार नाही. असं. ओके. आता ह्याच्यामध्ये पुढचं एक, मगाशी आपण बोलता बोलता म्हणालात तुम्ही की पहिल्यांदा पिरियड्स जे आहेत ते 1 ते 1.5 महिन्याच्या आसपास यायला लागतात, नंतर त्याच्यात अनियमितता वाढत जाते. सो जर पिरियड्समध्ये अनियमितता असेल तर पीसीओ आहेच असं समजायचं का? नाही, पीसीओ हे मासिक पाळी अनियमित होण्याचं एक कारण आहे. ओके. अशी बरीचशी कारण आहेत, तुम्हाला रूल आउट करणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे फक्त ऍज्युम करणं की अरे नाही मला फक्त हे आहे असं नाहीये. ओके. आणि पिरियड्स अनियमित होण्यामागं कुठेतरी मग आहाराचा प्रभाव आहे का फक्त आहाराचाच प्रभाव आहे? असं नाहीये, आहाराचा प्रभाव सुद्धा आहे, हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, तुमचं स्ट्रेस फॅक्टर आहे. बरं आता ह्याच्यामध्ये सपोज असं गृहीत धरा की हिमोग्लोबिन कमी आहे, त्यामध्ये सुद्धा मासिक पाळी अनियमित होते. ओके. दॅट इज बिकॉज ऑफ आहार. अति स्ट्रेस घेत आहे, डेफिनेटली दॅट विल हॅम्पर मेन्स्ट्रुअल सायकल. ओके. थर्ड थिंग आहे अति एक्झर्शन, अति आळस. या दोन्ही टोकाच्या गोष्टी तुमची मासिक पाळी अनियमित करतात. आणि मग बाकीचे बरेचसे विषय असतात की तुम्हाला मग ऍक्च्युअल ओव्हेरियन काही प्रॉब्लेम आहे का, सिस्ट आहे का, असे बरेचसे विषय असतात. पण आपल्याला इन जनरल ज्या तुम्ही रेक्टिफाय करू शकता त्या या गोष्टी आहेत. आता स्ट्रेस प्रत्येक रोगामध्ये कुठेतरी स्ट्रेसचा फॅक्टर आहेच आहे. सो मला विचारायचं की पीसीओ मध्ये सुद्धा स्ट्रेस फॅक्टर आहे का? 100% 100% आहे. बऱ्याच मी आता नेटवरती बघत होतो, थोडस वाचत होतो आणि माझ्या मिसेसने पण मला पाठवलं की स्त्रियांना पुरुषांपेक्षा 2 तास जास्त झोपेची गरज असते कारण ते शारीरिक कष्ट जास्त करतात म्हणून. सो खरं खोटं राहिलं बाजूला, पण खरंच आपली झोप तेवढी जास्त व्यवस्थित होणं गरजेचं आहे का? नक्की नक्की आहे. हे बघ, झोप ही अशी गोष्ट आहे की यू नीड रिज्युएनेशन फॉर एव्हरीथिंग. तुम्ही मशीन नाहीये. बरोबर. मशीन सुद्धा कंटिन्युअस काम केल्यानंतर बंद पडते. युअर बॉडी इज बॉडी, दॅट इज नॉट मशीन. सो प्रत्येक पेशीचं म्हणजे असं गृहीत धरा की तुम्ही यू आर वेस्टिंग एनर्जी. तुम्ही प्रत्येक मसलला काही ना काही काम लावताय, तर त्याला रेस्ट दिली पाहिजे. म्हणून 8 तासाची झोप, शांत झोप ही गरजेची आहे, स्ट्रेस फ्री. ओके. आता स्ट्रेस फ्री राहायचं कसं, म्हणजे तुमच्याकडे जे लोक येतात त्यांना तुम्ही सल्ला काय देता की स्ट्रेस फ्री राहण्यासाठी काय केलं पाहिजे? पेशन्स अँड ऍक्सेप्टन्स, 2 गोष्टी. हे बघ, व्हॉट एव्हर यू वॉन्ट यू शुड स्ट्रगल, वर्क हार्ड. हे तुमच्या हातात आहे. बरोबर. अनलेस अँड अंटिल यू गेट रिझल्ट्स यू शुड हॅव पेशन्स. हे खरं आहे. ओके. इफ यू आर गेटिंग सक्सेस दॅट इज ओके, बट इफ यू आर गेटिंग फेल्युअर यू शुड ऍक्सेप्ट दिस. बरोबर. तर हे साधं सोपं आहे. प्रॉब्लेम काय आहे की मुळात आजकाल पेशन्स फार कमी आहे आणि ऍक्सेप्टन्स तर त्याहूनही नाहीये. दॅट इज रॉंग. म्हणजे खूप वेळेला आता माझा मुलगा 12वीला आहे, तर खूप आयांना मी जवळून पाहते. एव्हरीवन थिंक्स की माझं मूल पहिलं आलं पाहिजे. सगळेच पहिले आले तर बाकीच्या आकड्यांचं काय करायचं?
इट इज ओके, ऍक्सेप्ट दिस. म्हणजे असं काही नाही, तुम्ही हार्डवर्क करा, ऍक्सेप्ट करा ना. बरोबर. हा पीसीओ बद्दल जे आपण बोलतोय, हा हा कोणत्याही म्हणजे मेनोपॉज पर्यंत कोणत्याही वयामध्ये येऊ शकतो का? मेनोपॉज नंतर काही विषयच नाही याचा. हा मेनोपॉजच्या नंतर विषय हे बघ, हा नावच काय, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन कंडिशन आहे. बरोबर फाईन. बरोबर. तर सिस्ट कधी असतात? जोपर्यंत स्त्रीबीज शरीरात आहे तोपर्यंत, म्हणजेच काय, फर्टाईल पिरियड पर्यंत. तर फर्टाईल एज ग्रुप काय आहे? फार फार तर अगदी 30-35 वर्षापर्यंत ही कंडिशन असू शकते. त्यानंतर मात्र नॅचरली स्त्रियांचे स्त्रीबीज कमी व्हायला चालू होतात. बरोबर. मग त्याच्यानंतर पीसीओ नसतो. आणि मगाशी आपण बोलत असताना आणखीन एक विषय निघाला की हम्म. स्त्री बीज जास्त प्रमाणात तयार होतं परंतु ते तेवढं बाहेर पडत नाही. थोडस करेक्शन येस ह्याच्यामध्ये. येस येस ओके. येस येस. हे बघ, स्त्री बीज हे ते बाळ आईच्या पोटात असताना तयार झालेलं असतं. त्यानंतर एकही स्त्रीबीज तयार होत नाही, मॅच्युअर होतं. म्हणजे मुलगी ज्यावेळी आईच्या आईच्या पोटात पोटात आहे त्याच वेळी. असतानाच स्त्रीबीज तयार झालेली असतात. ओके वयाच्या 12-13 वर्षापर्यंत ती डॉर्मंट असतात, तशीच असतात. ओके जेव्हा मासिक पाळी चालू होते त्यावेळेला त्याचं मॅच्युरेशन चालू होतं. ओके. म्हणजे स्त्रीबीज तयार होणं, ओव्हुलेशन म्हणजेच रप्चर होणं, आणि प्रेग्नन्सी नाही राहिली तर मग मात्र त्याचं लुटियल सिस्ट मध्ये रूपांतर होऊन ते विरघळतं. ओके. ही फेज आहे. म्हणून मग आजकाल आम्ही काय सांगतो की पॉलिसिस्ट आहे म्हणजे खूप छान फॉलिकल आहेत असं नाही. अशा मुलींमध्ये सपोज असं गृहीत धरा की पीसीओ असणारी मुलगी आहे, तिचं वयाच्या 30ला लग्न झालं. आता तिचं रेझिस्टन्स असल्यामुळे तिचे फॉलिकल बाहेर पडत नाहीत, मॅच्युअर होत नाहीत, ते तसेच राहतात. म्हणजे ती खूप फर्टाईल आहे असं नाही, त्याची क्वालिटी कमी व्हायला चालू होते. ओके. म्हणून एक जनरली आमचा सल्ला काय असतो की वयाच्या 30 पर्यंत यू शुड कम्प्लीट युअर फॅमिली. ओके ओके. तर त्यामुळं पीसीओ मध्ये फक्त मॅच्युरेशन होतं. सो वयाच्या 30 पर्यंत जनरली आमचा सल्ला असतो की तुम्ही तुमची फॅमिली कम्प्लीट करा. ओके ओके. पण समजा पीसीओ कंडिशन आहे आणि जर प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर मग त्यामध्ये ह्या दोन्हीचं रिलेशन कसं राहतं, दोन्ही कंडिशनचं? अच्छा, हे बघ, जसं मी सांगितलं की तुम्हाला पीसीओ टाळायचा आहे. बरोबर. ओके. तर त्याच्यासाठी तुम्ही व्यायाम करणं, हेल्दी डाएट घेणं गरजेचं आहे. कुठल्याही एखाद्या जॉबसाठी आपण प्रिपेअर करत असताना एक ट्रेनिंग येतो, तसं प्रेग्नन्सी लाईफ लॉंगचा जॉब आहे. त्याच्यासाठी यू शुड बी रेडी विथ युअर बॉडी. ओके. सो तुमचं हॉर्मोनल बॅलन्सिंग करणं, तुमचं डाएट व्यवस्थित असणं हे तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून पीसीओ ऑटोमॅटिकली कमी होईल. जेव्हा पीसीओ कमी होतो तेव्हाच तुम्हाला प्रेग्नन्सी राहते. सिस्ट फॉलिकल मॅच्युअर झाले नाही तर प्रेग्नन्सी नाही राहणार आहे. त्यामुळे पीसीओ करेक्शन केल्याशिवाय यू विल नॉट बी प्रेग्नंट. ओके. हा एक विषय. आता पीसीओ मध्ये काय होतं की जसं मी सांगितलं की डायबिटीस होण्याची शक्यता खूप जास्ती असते. मग तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे की जर ठीक आहे आता मला प्रेग्नन्सी राहिली ना, आता मी व्यायाम नाही केला तरी चालेल असं नाही. अशा वेळेला अगेन डायबिटीस तुमच्या दाराच्या तिथे आहे. मग त्याचा इफेक्ट मात्र जीडीएम, ज्याला मी म्हणतो की जस्टेशनल डायबिटीस मेलाइटस, ज्याचा बाळावरती इफेक्ट होतो, आईवरती इफेक्ट होतो आणि खूप वेळेला व्यंग असण्याचे चान्सेस जास्ती असतात, पोटामध्ये बाळ जाण्याचे चान्सेस जास्ती असतात. म्हणजे हा एक थोडासा मोठा आणि वेगळा टॉपिक आहे, परंतु फक्त इतकं समजून घेणं गरजेचं आहे की निरंतर करणारी गोष्ट ती म्हणजे व्यायाम आहे, ती केली पाहिजे, तिला केलंच एक्सक्यूज हवंय. नको. हा. ओके. जसं डायबिटीस आपण बघितलं की दारापाशी उभा आहे, तसं आणखीन म्हणजे दीर्घ परिणाम किंवा दीर्घ कालावधीमध्ये होणारे परिणाम पीसीओ कंडिशनमुळे असे कोणते आहेत का? जसं मगाशी मी सांगितलं की कॉस्मेटिक कंडिशन जे आहेत, एक आता फक्त उदाहरण सांगते. एक माझे पेशंट आहे, ठीक आहे, शी हॅड कम्प्लिटेड हर फॅमिली, एज शी इज अबाउट 35, पण काही कॉस्मेटिक कंडिशनमुळे म्हणजे तिला फेशियल हेअर खूप जास्त येत आहे आणि तिचा मला फोन होता की मॅडम माझा काहीच कॉन्फिडन्स नाहीये. मग ते अगदी आरशात बघायला घाबरतात, 4 लोकांमध्ये जायला घाबरतात. आता हा फक्त कॉस्मेटिक विषय नसून ओव्हरऑल तिच्या पर्सनॅलिटीवरती तो हॅम्पर करतो. तर त्यामुळे पाहायला गेलं तर पीसीओ डीप पर्यंत तुम्हाला इफेक्ट करणार आहे. तर त्यामुळे वेळेतच सावध राहा. आता हे बोलणं झाल्यानंतर माझ्या डोक्यात एक प्रश्न आला किंवा हे आलं की म्हणजे ज्यावेळी मेनोपॉज पिरियड चालू होणार आहे त्याच्यानंतर पीसीओ कंडिशन राहणार नाही, मग त्याच्यानंतर परत स्किन रेग्युलर होऊ शकते का? बर, हे सगळं जे आहे आता
इस्ट्रोजन नावाचं एक हॉर्मोन आहे, हो, ज्याला हो, ब्युटी हॉर्मोन आपण असं म्हणूया. हो. ओके. जोपर्यंत इस्ट्रोजन व्यवस्थित आहे तोपर्यंत तुमची ब्युटी आहे. मग तुमचे हेअर असेल, तुमचं स्किन असेल, तुमचा बॉडी पॅटर्न असेल, तुमचं फॅट डिस्ट्रीब्युशन असेल, मूड स्विंग्स असेल, एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन दॅट इस्ट्रोजन. फाईन. हाच इम्बॅलन्स झाल्यामुळे पीसीओ होतो आणि हे नाहीसं झाल्यामुळे मेनोपॉज होतो. त्यामुळे परत पाठीमागे जाणं नाहीये, हे नो. लक्षात घ्यायचं आहे हा. आपल्याला. ओके, ओके. आता शेवटच्या टप्प्याकडे येताना मला विचारायचं आहे, की मग या सगळ्यामध्ये आजकाल तुमच्याकडे पण बरेच लोक येत असतील ना, ज्यांना ऑलरेडी कळलेलं असतं की मला काय झालंय ते. गुगल डॉक्टर. सो डॉक्टरांचा सल्ला कधी घेतला पाहिजे, कधी गरजेचा आहे? एक मेख आहे ह्या प्रश्नामध्ये, ती म्हणजे काय, आजकाल आम्ही डायग्नोज नाही करत. सेल्फ आजकाल डायग्नोस असतं. पेशंट येऊन सांगतात की मॅडम मला पीसीओ आहे. मग मी काय करू? मग मी हसते आणि मी म्हणते, अच्छा इतकं डायग्नोसिस केलंय तर त्याच्या मागचं पुढचंही वाचा, गरजेचं आहे. जेव्हा पीसीओ तुमचं लाईफ हॅम्पर करते, यू शुड ऑलवेज कन्सल्ट युअर डॉक्टर. ओके. जसं लहान मुली आहेत, त्यांना कळणार नाहीच आहे. म्हणजे 13, 14, 15 वर्षाच्या मुली आहेत. दे आर नॉट अवेअर अबाउट देअर लुक, दे आर नॉट अवेअर अबाउट देअर बॉडी पॅटर्न. ओके. अशा वेळेला आईनं लक्ष घालणं गरजेचं आहे. कशाकडे लक्ष देणं म्हणजे अगदीच अभ्यासच डेफिनेटली तो हवाच आहे, परंतु हेल्थ इज अ प्रायोरिटी. ओके. कारण ते लाईफ लॉंग कुठेतरी हॅम्पर होणार आहे. त्यामुळे त्या वयामध्ये अडोलसन्समध्ये निश्चितपणे आईनं लक्ष द्यावं. मासिक पाळी अनियमित आहे का, सेल्फ डायग्नोसिस न करता डॉक्टरांकडनं डायग्नोसिस करणं गरजेचं आहे. जसं प्रत्येक अनियमित मासिक पाळी म्हणजे पीसीओ नाहीये. कारण काय आहेत, प्रत्येक व्यक्तीनिहाय त्याची कारण बदलतात. बरोबर. दुसरा विषय आहे की मॅरिड आहे आणि खूप करिअर ओरिएंटेड आहे, शी नोज पीसीओ आहे. ठीक आहे. अशा वेळेला आज नाही तर उद्या शी वॉन्ट टू बी अ मदर. वेळेमध्ये सावध व्हा, वेळेमध्ये करेक्शन करा. तुमचं बॉडी काय सांगते, तुमचं एएमएच लेवल कसं आहे, तुम्हाला इतर काही हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे का, हे आधी माहिती करून घ्या आणि त्यानुसार तुमचं मॅरिड लाईफ प्लॅन करा. म्हणजे अगदी तुमचं फॅमिली प्लॅनिंग असेल, वॉट एव्हर, ॲज पर इंडिव्हिज्युअल प्रायोरिटी. ओके. आता त्याही पुढे सपोज असं गृहीत धरा की एक मूल झालेलं आहे आणि मला आता नकोय, स्टील आय एम हॅव्हिंग पीसीओ. लक्षात ठेवा की मी आता ठीक आहे, मूल होणं ही माझी गरज नाहीये, परंतु डायबिटीज झाल्यानंतर मला रेस्ट्रिक्शन प्रचंड आहेत. त्यामुळे त्या वयात 30-35 पर्यंत मी सावध होणं गरजेचं आहे. एकदा मला डायबिटीज झालाय तर त्या चक्रात मी अडकणार आहे. बरोबर. तर त्यामुळे आपल्या आपल्या वयानुसार, आपल्या प्रायोरिटीनुसार इंडिव्हिज्युअलाइज करा, कस्टमाइज करा, आपल्या डॉक्टरकडे जाऊन सल्ला घ्या आणि त्यानुसार मग तुम्ही तुमचं जे काही लाईफ आहे ते प्लॅन करू शकता. आता ह्यातून मला 2 प्रश्न परत सुचले. म्हणजे पहिला असं होतं की साधारण कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी जर आपल्याला आढळत असतील तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. म्हणजे प्रामुख्याने आपण म्हणतो ना की दर 1 वर्षातून तुमचं रेग्युलर बॉडी चेकअप करून घ्या म्हणून. तसं अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण गायनेकॉलॉजिस्टकडे व्हिजिट केली पाहिजे? जसं मी सांगितलं की काही कारणास्तव माझं वजन फारच वाढायला लागलंय. म्हणजे अगदी दर महिन्याला 3-4 किलोनं वाढतच चाललेलं आहे. ओके. सोबत मासिक पाळी अनियमित आहे. ओके. फेशियल हेअर एक्सेसिव्ह ग्रो व्हायला लागलेत. भले मी आज दुर्लक्ष करते, परंतु या गोष्टीकडे तुम्ही जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. ओके. बऱ्याच वेळेला कसं होतं की इनफर्टिलिटी हा खूप मोठा विषय आहे, ज्याच्यामध्ये कुटुंबाचे कुटुंब इन्व्हॉल्व्ह होतात आणि लाईफ सुद्धा खूप स्पॉइल होऊ शकते. तर अशाही वेळेला योग्य व्यक्तीकडनं, म्हणजे मी परत एकदा ह्या गोष्टीला स्ट्रेस देईल की योग्य, ज्याला नॉलेज आहे त्याच्याकडनं तुम्ही निदान करून घ्या आणि मग त्याचं ऐका प्लीज. प्लीज जो होता ना. नाही, काय होतं म्हणजे गमतीशीर गोष्टी आहेत की वजन कमी करा, व्यायाम करा, हा मी सांगत असते. जसं इट इज ऍप्लिकेबल टू मी ऑल्सो. ओके. जेव्हा आम्ही 10 जणांना सांगतो त्यावेळेला आम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. मग वजन कमी करा असं सांगितल्यानंतर खूपशे प्रॉडक्ट येतात, शॉर्टकट्स असतात. मग पेशंट ते घेतात की मॅडम ह्यांना 3 किलो कमी झाले, त्यांना 4 किलो कमी झाले. दॅट इज नॉट गुड. ओके. अति वजन वाढणं, अति कमी होणं, अति व्यायाम, अति आळस,
ह्या सर्व गोष्टी, म्हणजे कुठलीही गोष्ट बरोबर. अति इमोशनल एक्साइटमेंट, अति डिप्रेशन, या सगळ्या गोष्टी पीसीओला कारणीभूत आहेत. ते टाळ. ओके. आणि मगाशी बोलता बोलता आपण म्हणालो की पीसीओ रेक्टिफाय झाल्यानंतरच तुम्हाला फॅमिली प्लॅनिंग करावं लागणार आहे. हा. सो रेक्टिफाय झाल्यानंतर मध्ये पिरियड जाऊन द्यावा लागतो का साधारणपणे, बाबा 1 महिना 2 महिना असं काही आपण घ्यायला पाहिजे का? नाही नाही, असं काही नाही. ओके ओके, असं काही लगेच नाही. करू हा, शकतो आपण. हा. आणि आता म्हणजे बोलता बोलता आणखीन एक लक्षात आलं की पीसीओची जी आपली कंडिशन आहे तिचा आणि वेटचाच खूप जास्त संबंध आहे. त्यामुळे जर वेट कमी असेल. सॉरी, आता त्याच्यामध्ये अजून एक विषय आहे, तो हा. म्हणजे काय की प्रत्येक पीसीओ मध्ये वजन जास्त असतं असं नाही. नाहीये. नाही ओके. लीन पीसीओ नावाचा एक प्रकार आहे. लीन पीसीओ म्हणजे काय? फसवण. हम्म. जनरली आपल्या सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन ते वजन वाढण्याच्याकडे जातो. लीन म्हणजे तब्येतीला फार बारीक असतात, बट दे आर स्टील पीसीओ. आता या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या अनलेस अँड अंटिल तुम्ही डॉक्टरकडे जाऊन बघत नाही, तुम्ही बरोबर. डायग्नोज नाही करू बरोबर. शकत. मग बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की अरे कसं सांगताय मॅडम तुम्ही पीसीओ आहे, वजन तर नाही वाढलेलं. मग अशा ह्यांना वजन नाही कमी करायचं, व्यायाम करायचा. म्हणजे सगळा दोन्ही मध्ये फरक काय आहे? व्यायाम व्यायाम. आहे. म्हणून मी जे सांगते ना, म्हणजे माझी एक पेशंट आहे मुंबईची, तिला ऑपरेटिव्ह सांगितलं होतं. आणि मग मी तिला म्हटलं की हे बघ, एकदा ती भेटून गेली होती. मी तिला म्हटलं तुला जर माझ्यावर विश्वास असेल, तू एक काम कर, तू फक्त व्यायाम कर, सगळं सोड, अगदी औषधे घेऊ नकोस. जो डॉक्टरांवरती खर्च करताय, औषधांवरती खर्च करताय, तर सरळ तुम्ही जिम मध्ये जा, तुम्हाला जो कुठला प्रकार आवडतो तो करा. बरोबर. आणि आफ्टर 3 months मला तू रिपोर्ट कर, तुझ्यात काय बदल आहे ते. नाव शी डिलिव्हर्ड चाइल्ड. मग ह्याला यू डोंट नीड, म्हणजे अर्थात हे वाक्य जरा बोल्ड होईल, डॉक्टरांच्या विरोधातलं वाक्य आहे हे, परंतु आय फील सो की औषधांच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही जर व्यायाम केला ना, तर लिटरली 50% औषधांचं बर्डन कमी होतं आणि त्याचे रिझल्ट फार पटकन येतात. तर ते प्रत्येक गोष्टीला म्हणजे अगदीच व्यायामच असावं असं नाही, पण ज्या माइल्ड मॉडरेट सिव्हिअर, जे मी तुम्हाला मगाशी प्रकार सांगितले, इनिशियल स्टेजेस मध्ये यू शुड डू दॅट. ओके. असं आहे. ओके. आणि आता आजच्या पॉडकास्ट मधला शेवटचा प्रश्न, तो म्हणजे पीसीओ ही जी कंडिशन आहे हिचा आणि अनुवंशिकतेचा काही संबंध असतो का? अगदी अनुवंशिकतेचा म्हणता येणार नाही, परंतु इफ युअर फॅमिली हॅव्हिंग डायबिटीस, तर त्याचं क्रिस क्रॉस व्हेरिएशन फॅमिलीमध्ये असतं. बरोबर आहे. तर मग जर मला कदाचित डायबिटीस आहे, म्हणजेच ऑलरेडी जर मला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, तर अशा फॅमिलीज मध्ये पीसीओ बऱ्यापैकी बघायला मिळतो. ओके ओके. आणि जातात एक शेवटचा प्रश्न विचारायचा परत एकदा, की अशा काही गैरसमजुती आहेत का पीसीओ बद्दल, की ज्या ट्रेंडिंग असतात किंवा ज्या डोक्यात असतात लोकांच्या आणि ज्या तुम्हाला या पॉडकास्टच्या निमित्तानं क्लिअर करा अशा वाटतील? खूप आहेत. जसं मी सांगितलं की पीसीओ लक्षात कधी येतो की जेव्हा प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करतात. ओके. मग काही काही वेळेला असा समज असतो की पीसीओ असणाऱ्या मुलींना प्रेग्नन्सी राहतच नाही. असं नाही. ओके. त्यांना प्रेग्नन्सी राहू शकते. पीसीओ मध्ये डायबिटीस होतोच का? नाही. तुम्ही दुर्लक्ष केलं तर होऊ शकतं. तर अडचणी काय येतात की आपला समाज काही काही वेळेला मिसलीड सुद्धा होतो. बऱ्याच वेळेला चुकीच्या वाचनातनं, चुकीच्या गोष्टीकडनं इन्फॉर्मेशन घेतात आणि मग त्यांना असं वाटतं की अरे नाही, या मुलीला पीसीओ आहे, हिला कधी मुलं होणार नाही. असं नाहीये. आणि मग तो विषय थोडासा भरकटतो. त्या इन्फर्टिलिटीवरनं तिचं लाईफमध्ये खूप स्ट्रेस यायला चालू होतं. तर असं काही नाहीये. हॅपी राहा, खुश राहा, व्यायाम करा, हेल्दी राहा, तुम्हाला पीसीओ होणार नाही. जसं पीसीओ आत्ताच आहे. जर आपल्या आजी पणजी जर असतील तर त्यांना पीसीओ नव्हतं. जसं मी मग सांगितलं, टेन्शन हा आमच्या जनरेशन आणलेला शब्द आहे. तसं पीसीओ आधी खरंच नव्हतं. कुणाला, कुठल्याही आजीला पणजीला पीसीओ नव्हता. कुठलीच आजी पणजी अशी जाड नव्हती किंवा डायबिटीस तेवढा नव्हता. कारण काय की शेतामध्ये कामं असतील, एक्सरसाइज असेल आणि घरचं खायचे, वेळेत खायचे, वेळेत झोपायचे. आता ते होत नाही. असं आहे. तर त्यामुळे कुठल्याही गैरसमजुती टाळा एवढंच मी म्हणेन. आणि अननेसेसरी त्याचा बाऊ पण करू नका. जेवढा मोठा बागुलबुवा तुम्ही कराल तर तेवढा पीसीओ घाबरवेल तुम्हाला. ओके. तुम्ही समजून घ्या. कारण मी माझ्या पेशंटला ते सांगते की पीसीओ काय असतं
आणि कशामुळे होतो आणि कशामुळे बराही होतो हे तू समजून घे, तू तुझी डॉक्टर होशील. साधं सोपं आहे ते. सो आय गेस या पॉडकास्ट मध्ये फक्त एका गोष्टीवरती आपल्याला भर द्यायचा ते म्हणजे व्यायाम करा, व्यायाम. व्यायाम करा, व्यायाम करा. बाकी काही नाही. बाकी खरंय. गोष्टी मॅडम म्हणाले तसं 50 ते 60% तरी आपोआप योग्य जागी पडतील. आणि सो मॅम हा विषय सोपा करून सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. Thank you so आणि much. परत एकदा आपण मंडळी, जर तुम्हाला या विषयाबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारा. मॅमचं इंस्टाग्राम हँडल आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तुम्ही त्यांनाही मेसेज करू शकता. आणि तुम्हाला मॅडम सोबत आणखीन कोणता नवीन पॉडकास्ट हवा असेल तर ते विषय सुद्धा आम्हाला सुचवायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच.